अष्ट बैकुंठ नैमिषारण्य परम पूज्य भागवताचार्य गुरुदेव श्री चारुदत्त आपले जी महाराज के पावन सानिध्य में संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण का श्रवण करें। दिनांक 28 सितंबर से 10 अक्टूबर 2015। कथा स्थान कालीपीठ नैमिषारण्य। आयोजक श्री गोपाल शास्त्री जी महाराज। संपर्क सूत्र 0708 319 3103 09696 366642। बालवाडीत गेला मुलगा आणि आईला परत आल्यावर म्हणाला उद्या नाही जाणार शाळेला। ती म्हणाली काय रे झालं? तो म्हणाला आमच्या बाईनं काहीच येत नाही। म्हणजे काय? या मुलांनी आपल्या आईला काय सांगावं? तो म्हणाला आई अगं आम्हालाच विचारतात 2 + 2 किती? अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी। शिक्षकाला येत नाही म्हणून तो पाटी हातात घेत नाही, त्या मुलाचा हात धरून श्री गणेशाय नमः पहिल्यांदा लिहायला शिकवावं म्हणून तो हातात पाटी घेतो, पेन्सिल घेतो। अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी। म्हणून आपण अत्यंत काळजी घ्यावी। क्या इधर से ध्वनि आ रहा है? इसमें से बाहर से आ रहा है? हाँ ठीक है, चलो थोड़ा पार्श्व संगीत भी हो जाए। पुढे सांगितलं ईश्वर आराधनेच्या नंतर श्रद्धया तत्कथाया, कोणती कथा श्रद्धेने ऐकावी। पातंजली योगदर्शनामध्ये सांगितलेले अभ्यास कसा करावा। स्मिता आपण जरा पहा बरं, आपल्या इथे कोणी गात असेल तर त्यांना थांबायला सांगा। खोल्यांमध्ये कोणी गात असेल किंवा काही लावलं असेल, पातंजली योगदर्शन तुम्हा मला असं सांगतं की अभ्यास कसा करावा, अखंड करावा। पहिलं पथ्य सांगितलं दीर्घकाल करावा, दुसरं पथ्य सांगितलं आणि तिसरं सांगितलं श्रद्धा ठेवून करावा। श्रद्धेशिवाय फल नाही। औषध का घेतो बरं आपण? आजार झाल्यानंतर बरं वाटावं म्हणूनच घेतो ना। कोणाला खायला हवी असतात नाहीतर कडू औषध, त्या गोळ्या घ्यायच्या मधुमेहाच्या, गिळत राहासारख्या। कोणाला हौस असते का? पण तो रोग आटोक्यात राहावं म्हणून नाईलाजाने आपण घेतो, कारण आपल्याला खात्री असते त्याच्यामुळे रोग मर्यादित राहणार आहे किंवा रोग बरा होणार आहे। तसं ज्या वेळेला आपण एखादी कथा ऐकतो, अर्थात चांगल्या मुखातूनच ऐकावी आणि सद्गुरूकडूनच ऐकावी, पण हे करत असताना एक पथ्य पाळावं, मनामध्ये श्रद्धा असावी। पुढे सांगितलं कीर्तनैर गुणकर्माणाम, भगवंतांचं संकीर्तन करावं आणि ऐकावंही। पुढे सांगितलं तत्पादात अंबुहु ध्यानात, त्याचे चरण पंकज जे आहेत त्याचं ध्यान करावं। काय सुंदर सांगतोय प्रल्हाद, फार अलौकिक आहे प्रल्हादाची कथा। त्याही पुढे जाऊन दाखवलं त्यांनी की त्याचं दर्शन पूजन करावं। एवढं जर केलं तर हरिः सर्वेषु भूतेषु भगवान अस्त ईश्वरः इति भूतानि मनसा कामैः ते हे साधू मानयेत। असा साधू तयार होतो असं प्रल्हाद सांगतो।
हे आपल्याला करता यावं म्हणून आपण अगत्य करावं. कुठलीही गोष्ट जाणल्याशिवाय समजावून घेतल्याशिवाय नावं ठेवू नयेत. मी काही वेळेला असं असं करतो, ते एका भगिनीने मला विचारलं, तुम्हाला सवय आहे का मध्ये असं असं करता? अहो नाही म्हटलं, डास असतात म्हणून करावं लागतं. अर्थ समजावून न घेता किती गैरसमज होऊ शकतात, त्याचं हे अगदी साधं उदाहरण आहे. भक्तीची थोरवी प्रल्हादाला कळली आणि त्यांनी जी नृसिंहाची स्तुती केली त्यात 3 विशेषणं त्यांनी लावलेली आहेत. तो म्हणतो, भगवंत आपण एकमेवा द्वितीय आहात, दुसरं आपण सर्वत्र आहात, आणि आपण त्रिगुणाच्या अतीत आहात. त्रिगुण असले की माणसाला छळतात, पण जो त्रिगुणाच्या अतीत आहे तो आत्मज्ञानी होतो. म्हणून अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे, अर्जुना निस्रयी गुण्यो भव अर्जुन, हे अर्जुना त्रिगुणांच्या अतीत हो. तमोगुणही नको, रजोगुणही नको, आणि सत्वगुण सुद्धा नको. या 3 गुणांचं विवेचन आपण 11व्या स्कंधामध्ये करणार आहोत. पुढे त्रिपुरासुर कथा आली आहे, सर्वश्रुत आहे, फक्त स्पर्श करून पुढे जाऊया. आणि आता पुन्हा बघतातच की टी व्हीवर त्रिपुरासुर मेला तरी त्याचे 3 पुत्र आहेत ना. काय हा एका भगिनीने प्रामाणिकपणे सांगितलं ना, असं मनात येतं, सांगावं का नको, सांगावं का नको, काय म्हणतील प्रवचनकार. त्रिपुरासुराचा वध भगवान शंकरांनी केला. त्यांची त्रिपुर पार मोडून टाकली, उद्ध्वस्त केली, आणि सगळ्या सृष्टीला त्यांनी अभयदान दिलं. आणि एक वर असा दिला की ज्या दिवशी मी त्रिपुराला मारलं ती पौर्णिमा होती, ती सर्वोत्तम असेल. आपण वर्षामध्ये कधी निरीक्षण केले का? त्रिपुरारी पौर्णिमेला जेवढं शुभ्र चांदणं आणि स्वच्छ प्रकाश असतो, अन्य कोणत्याही पौर्णिमेला नसतो इतका. त्याचं कारणच आहे, या राक्षसांचा वध करून शंभूशंकरांनी या सगळ्या विश्वामधला अंधकार दूर केला, म्हणून ती पौर्णिमा इतकी उज्ज्वल आहे. पुढल्या संवादामध्ये शुकाचार्य आणि परीक्षितांच्या संवादामध्ये अनेक संवाद, उपसंवाद, उपउपसंवाद आलेले. त्यातला एक संवाद असा आहे की ज्याच्यामध्ये धर्माची 30-32 लक्षणं आपल्याला सांगितलीत. खरं तर धर्मशास्त्र, धर्मग्रंथ इतकं शिकवतात, आपण काही उचलत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. बघा कोणकोणते गुण सांगितलेत. पहिला गुण सत्य, दुसरा गुण सांगितलेला आहे दया. पण कोणताही गुण असला तरी त्याचा अतिरेक कधी होऊ देऊ नये. अतिरेक झाला की त्या सद्गुणाचं रूपांतर दुर्गुणामध्ये होतं असं लक्षात ठेवा. त्यामुळे सत्य तारतम्याने बोलावं, ऋताधिष्ठित बोलावं, दया सज्जनांवर करावी आणि दुष्टांचं हननच करावं. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दलन कंटकांचे. संत सांगतात ते खरंच आहे. तिसरं लक्षण सांगितलं तपश्चर्या. मी तपश्चर्याचा उलगडा केलेला आहे, त्याच्या विशेष भाष्य न करता पुढे जातो. पुढचं सांगितलं पावित्र्य. पावित्र्य हे फक्त आपल्या मनाला माहिती असतं. आपण जगाला किती फसवू शकतो, पण मनाला नाही फसवू शकत. मन म्हणतं, अरे चोरा, तू कोण आहेस मला बरोबर माहिती आहे, तू काय काय पाप केलीस मला माहिती आहे, तू काय चोरी केलीस, किती पाप आहेत, सगळा हिशेब मनाकडे बरोबर असतो. पण आपण अत्यंत जागरूक राहावं, अंतर्बाह्य पावित्र्य आपल्यामध्ये निर्माण करावं. निदान उत्तीर्ण होण्या इतकं तरी असावं की नाही. पूर्वी 35% उत्तीर्ण होता येत असे, आता किमान 50% लागतात. त्या निदान 50% निर्मलता तरी आपल्यामध्ये यावी की नाही, यावी. पुढे सांगितलं सहनशीलता. ती त्रिविध प्रकारची. कोणती आत्ताच सांगितली, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. ती तप कशी आहे 17व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे ना, वाचलेत की नाही? देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम. का नाही पाठ? भगवद्गीतेमध्ये स्वच्छ सांगितलेलं आहे. मन प्रसाद सौम्यत्वम, मन कसं ठेवावं तेही सांगितलेलं आहे. आणि अनुद्वेग करम वाक्यम, फार महत्वाचं सांगितलंय. दुसऱ्याला उद्वेग येईल अशी वाक्य बोलू नयेत.
ते वाणीचं तप असतं. तिन्ही प्रकारची तप भगवंतांनी दोन्हीकडे शिकवलेले आहेत, गीतेमध्ये भागवतामध्ये. योग्यायोग्य विचार करावा. काय योग्य आहे, मला स्वीकारण्यासारखं काय आहे आणि त्यागण्यासारखं काय आहे. मनाचा संयम तर नित्य असावा, कारण मनच आपल्याला खेळवतं. ते 10 इंद्रियांचा स्वामी आहे, राजा आहे. आणि म्हणून मनाचा संयम करावा. मनस्संयम झाला की पुढे सांगितलेला इंद्रियाचा निग्रह आपोआप होतो. अहिंसा, निदान मांसाहार करू नये एवढं तरी पथ्य पाळावं की नाही. आम्ही फार निलाजरी झालेलो आहोत खरंच. एका पशुची सरळ हत्या करणं, कारण तुम्ही प्रबळ आहात म्हणून, सरळ एखाद्या कोंबडीची मान मुरगाळणं, तिला मारणं, आणि त्या मांसाला काय चव असते, ते शिजवायचं, त्याच्या मसाले ओतायचे, तेल घालायचं, कृत्रिम चव आणायची, आणि राक्षसासारखं तोडून तोडून, काय भयान कल्पनाच इतकी भयान आहे. तुम्ही सरळ एक जीव मारून खाता. आता जे मांसाहारी आहेत ना, ते कसं उलट बोलतात बघा. तेव्हा मग तुम्ही नाही का भाज्या खात? भाज्याने श्वास असतो ना, जीव असतो की नाही. किती साधी गोष्ट आहे, किती साधं उत्तर आहे त्याचं. सप्तधातूंची हत्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला हत्या म्हणत नाहीत. आज तुम्ही ती भाजी ईश्वराने निर्माण केली, ती खाल्ली नाही, तुम्हाला जीवनसत्व देण्यासाठीच ती निर्माण केलेली आहे. ती खाल्ली नाहीत तर ती आपोआप खलास होणार आहे. तुम्ही इथे एक जीवाचं आयुष्य तोडून टाकता सरळ सरळ. पिकलेलं फळ खाल्लं नाही तर वाळून पडून जाणार आहे. स्वभावतः तुमच्यासाठी सृष्टीमध्ये हे निर्माण केले. सप्तधातू कोणते समजावून घ्या. त्वचा आहे, आतल्या अस्थी आहेत, हाडं, मांस आहे, मेद आहे, मज्जा आहे, चरबी आहे, रक्त आहे, आणि सगळ्यात सूक्ष्म ज्यातून जीवसृष्टी निर्माण होते ते वीर्य आहे. हे पाप कृपा करून करू नका. तुकोबा म्हणाले तसं सकाळांच्या पाया माझे दंडवत, साष्टांग दंडवत घालतो, पण यापुढे मांसाहाराचा त्याग करा, करू नका हे महापाप. काही कोणी हो म्हणत नाहीये. कलियुगाचं महात्म्य असं आहे, हो म्हटलं तर मी खातो अशी कबुली देणं एवढ्या समाजापुढे अशी पंचायत आहे, म्हणून कोण हातच वर करायला किंवा हो म्हणायला तयार नाही. पण मनोमन सगळ्यांनी जाणलं असावं. मी गृहीत धरतो पुढे जातो. अहिंसा, त्याच्यापुढे ब्रह्मचर्य, त्याच्याबद्दलही आपण बोललो, पण एकादश स्कंदामध्ये विशेष सांगतो आपल्याला, कारण सगळी प्रौढ मंडळी आहेत, समजून घेतील अशी आहेत. आणि म्हणून एकादश स्कंदामध्ये ब्रह्मचर्य व्रताचं किती महत्व आहे ते मुद्दाम उलगडून सांगेन. पुढे सांगितलं त्याग. त्याग हा कुटुंबामध्ये अनेक गोष्टींचा करावा लागतो, आणि त्यागाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मला फार अभिमान आहे आणि गर्वही आहे की त्यागाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गृहिणी. किती जणांचं किती करते, पण शब्द नाही काढत तोंडात. गृहिणी एक दिवस निवृत्त झाली तर घराची काय फजिती होते लोकांनी समजावून घ्यावं. गृहिणी फार थोर आहे. त्याग शिकावा गृहिणीकडून. फार सोशिक असते, समजावून घेते, मूळ मुद्दा डावलत नाही, घर चांगलं चालायला पाहिजे हा निश्चय टाकत नाही, बोलणी खाते, पण सगळं सोसून सगळ्यांचं भलं व्हावं असा तिचा चांगल्या गृहिणीचा प्रयत्न असतो. तेव्हा अशी चांगली गृहिणी म्हणजे त्यागाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. तिला अनेक गोष्टी त्यागाव्या लागतात आणि बऱ्याच गोष्टी सगळ्यात शेवटी तिच्या वाट्याला येतात. मुलं असोत, कन्या असोत, पती असो, मोठी माणसं पहिल्यांदा सकाळी येऊन बसतात, चहा कॉफी, वृत्तपत्र त्यांना मिळतात पहिल्यांदा, गृहिणीला सगळ्यात शेवटी. गृहिणीला भोजन सगळ्यात शेवटी मिळतं, गृहिणीला नाश्ता सगळ्यात शेवटी मिळतो. हे वास्तव आहे. याला मन फार मोठं लागतं आणि बऱ्याच वेळेला पुरुषांच्या हे लक्षात येत नाही. जे पती आहेत त्यांनी हे समजावून घ्यायला पाहिजे की स्त्रीला किती करावं लागतं. ईश्वराने फार बलवान शरीर स्त्रीला दिले, नाहीतर अशा कष्टाला तो देह टिकणंच शक्य नाही. पुढे सांगितलं स्वाध्याय. कोणती गोष्ट आवृत्त केली तर आठवते, नाहीतर विस्मरण होतं. लहानपणी गीतेचा अध्याय पाठ करतात, उच्च विद्या विभूषित झाले की पाठी कोरीच्या कोरी.
गीता हातात धरल्याशिवाय एकही अध्याय म्हणता येत नाही. 12 अध्याय चुकून केव्हा तरी लहानपणी पाठ केलेलं असतं, मोठेपणी शून्य. केवढं आश्चर्य आहे की तुम्हाला आपल्या परंपरेमधलं काही स्वाध्यायाचं वाटत नाही चांगलं आहे म्हणून. मान मोडे तोपर्यंत तिकडे तिरकी मान करून त्या कीबोर्ड बडवत राहायचा आणि त्या मॉनिटरला बघत बसायचं. तिशीमध्ये दुखणी सुरू आणि घरी आल्यावर मांडीवर लॅपटॉप. हा कुटुंबाकडे केव्हा लक्ष देणार, स्वतःचा व्यायाम केव्हा करणार, मुलाबाळांकडे केव्हा लक्ष देणार. आपणच आपल्या हाताने आपलं म्हातारे करून घेतो अशी अवस्था आहे. करू नका. म्हणून स्वाध्याय नित्य असावा आणि चांगल्या गोष्टींचा असावा. सरलपणा म्हणजे सरळता आपल्या जीवनामध्ये वर्तनामध्ये असा. वाईट वागू नये. जितका सरळपणा आपल्या अंगामध्ये तितका समाज चांगला. म्हणून त्या राजसूय यज्ञामध्ये दुर्योधनाला एकही सत्पात्र दिसला नाही आणि एक अपात्र युधिष्ठिराला दिसला नाही. आपल्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. सरळ माणसाला जग सरळ दिसतं म्हणतात. तर संतोष, पुढची गोष्ट सांगितली, संतोष असावा अंतःकरणामध्ये. आता सगळ्याच गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतात असं नाही. काही वेळेला झगडावं लागतं, कष्ट करावे लागतात आणि तरी सुद्धा मनासारखं मिळतंच असं नाही. मिळतं का खरं सांगा. म्हणून तर कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन सांगितलं. नाहीतर निराश होतो मनुष्य. अरे इतके हातपाय आपटले, इतकं केलं, पण मला का कमी मिळावं, त्याला जास्ती काय मिळावं, असा झगडा मनाचा सुरू झाला की त्यातून सगळं स्वास्थ्य हरवून जातं मनाचं. आणि म्हणून सांगितले संतोष स्वीकारा, प्रामाणिक यत्न करा, त्याच्यामध्ये मिळेल त्यात संतोष ठेवा, पण उच्च ध्येय कधी टाकू नका. समदर्शित्व. चलो अष्ट बैकुंठ नैमिषारण्य परम पूज्य भागवताचार्य गुरुदेव श्री चारुदत्त आपले जी महाराज के पावन सानिध्य में संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण का श्रवण करें. दिनांक 28 सितंबर से 10 अक्टूबर 2015. कथा स्थान कालीपीठ नैमिषारण्य. आयोजक श्री गोपाल शास्त्री जी महाराज. संपर्क सूत्र 0708 319 3103 09 696 3 66642.